गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अ नेक्स्ट डे. 7:30 वाजले सकाळचे, मजा येते आणि चहा बी एन्जॉय करतोय आमच्या टेंटच्या बाहेर. म्हणते कसं वाटतंय? पोरगा झोपलाय अजून तर बरं वाटतं. ही फिलिंग खरं खूप छान असते टेंटच्या बाहेर येऊन बसणं. काल एवढे बोलले तर आवाज गेला आणि एकदम शांत पक्ष्यांचा आवाज, गडबड नाही, कारचा आवाज नाही, कसलाच आवाज नाही. माकड पण येते ते, माकड गेलेत मगाशी. बस निवांत आहे. बाकी सकाळी लवकर गेलेत वाटतं आजूबाजूचे लोक, त्यामुळे अजून उठलेच नाहीत कोण. आता एक मला इथे दिसलं, आत्ता जस्ट ते बाहेर आलेत, कोणीच नाही, सगळे झोपलेत. आहेत 7-8 टेंट, सगळे फुल आहेत. काही लोक सकाळी बीचवर पण जातात, आम्ही पण जाणार आहे. पण हा उठल्यावर शार्दूल उठल्यावर सकाळी सकाळी बीचवर पण जातात, तिकडे छान एन्जॉय करतात. परत येतात. आमचा प्लॅन तोच आता, बीचवर जायचं, त्याला खूप एन्जॉय करायचं, जेवढं वेळ करता येईल तेवढं, आणि मग येऊन ब्रेकफास्ट करून चेकआउट. एक मंकी तिथे. पत्र्यांवरनं उडी मारत असतात, ते आवाज येतात. त्याला बीचवर निघालो होतो आम्ही. आमचे साहेब रेडी, त्याचा हथियार घेऊन रेडी आहे तो. थँक्यू, आय लव्ह यू. माझ्या मुलाने मला रोज दिले, रोज. कुठे पण फुल बघितलं ना तर आणतो आणि असं देतो. हा रोड आहे, तिथून आम्ही मेन नागाव बीच जे आहे तिथे, तिथून हा प्रायव्हेट रोड येतो इथे ह्यांच्या रिसॉर्टला, ब्लू कोस्ट बीच रिसॉर्टला. आणि मस्त आहे, थोडंसं आहे 1 किलोमीटरच्या आसपास मेन बीचपासून. पण हा प्रायव्हेट बीच मग ह्यांनी कन्सिडर केला आहे की इथे बघा हे टेंट्स आहेत, हा रोड आहे त्यांचा प्रायव्हेट बीचला जायला. वेट कर शर्विल, वेट ना. आज असं वाटतंय कालच्यापेक्षा खूप जास्त पाणी आहे इथे पुढे. हाय टाईड आहे. आजूबाजूचा बीचचा एरिया मस्त असतो ना, बघा टोटल एवढी जागा आहे. वाव, फिश. थोडासा मसाला टाकायचा. थोडासा मसाला टाकायचा.
बिचारे हॉर्स खेचतात ते वजन. हा डॉगी पण आला बघ. हा ना ते उडतायत. त्यांचा जो रोड आहे त्यांना जेव्हा हाय टाईड असते ना तेव्हा त्यांना माहिती आहे की कुठून जायला पाहिजे, कारण इथे दगड आहेत ना. हा पण इकडे दगड आहेत, मग दगडात ना कसं क्रॉस करणार ते. बनवलं खूप छान. आलं त्याला थोडं का खरं सांगतो. काय समजतं त्याला काय कसं करायचं असं. हे बघ रो बनवतात, रस्ता बनवतात. काय बनवतंय? घर बनवतंय. ओके. आणि दर्शनचं म्हणणं आहे मी ब्रिज बनवला होता, नुसती माती जमा केली होती. म्हणतो माझा रस्ता आहे. ब्रिज असा बनवला होता ते माझ्या हिशोबाने तो ब्रिज होता. ते इतकी छान हे बनवली शंकराची पिंड. त्याचं काय ओ सेट ज्याने बनवलं नाही काही सँड मध्ये त्या लोकांशी विषय बदलतो. काय म्हणत याच्यावर? नाही बनवलं होतं, ब्रिज बनवला होता. शर्विलला घरासाठी सँड पाहिजे होती, ते ब्रिज मधली सँड इथे टाकली आणि तो मी ब्रिज बनवला. ठीक आहे गुड जॉब. गाडी आणि पाणी ना इथपर्यंत यायला चालू झालं आता. खूप जास्त जवळ येतं. बाकीचे लोक पण आहेत तिथे. आधी कोणी नव्हतं. पाणी आज खूप जवळपर्यंत आहे ना. काल जरा आत होतं पाणी. हा काल लो टाईड होती संध्याकाळी, आता हाय टाईड आहे. आणि हाय टाईडला एकदम ऑलमोस्ट किनाऱ्यावर आलंय पाणी. आम्ही जिथे बसलोय तिथे लांब होतं आधी, जस्ट 10-15 मिनिटं. आता ते जवळ जवळ येत आमच्या इथपर्यंत आलंय. बघू किती वेळ आता राहतं. हा इथपर्यंत आलंय. हे आलंय इथपर्यंत आलंय. वाव 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 वाव. थोडस बाकी आहे आता. हा ही आली नाही, ही पण तेवढी नाही आली. आता पाठची येईल. शर्विलने घरासाठी जी घर बनवण्यासाठी जी सँड काढली होती ती आहे. एक नंबर. किती छान बनवलं तू शर्विल. आता समजलं त्याला ऍक्च्युली काय करायचंय. त्याच्याने नाही याच्याने टाकलं होतं मम्माने. असं टाकलं. कळलं काय किती पक्की झाली. स्टार्ट. तिचं बघू शर्विल कसं आहे. वाव. त्याच्यावर टाक पाणी हळूहळू. नैवेद्य दाखवतो.
ब्रेकफास्ट आहे. ब्रेकफास्टला पोहे आहेत, ब्रेड बटर आहे, इडली आहे, इडली चटणी असते, सांबार नसतं, फ्रूट्स आहेत हेल्दी, आणि ब्रेड बटर आणि जॅम आहे, आणि जाम पण आहे. पण शर्विल तेच खाईल म्हणून थोड्या वेळाने ते घेणार. आधी तो इडली खातो, त्याला इडली एन्जॉय करू दे. आणि एक ऑमलेट सांगितलं आहे दर्शनसाठी, सो ते येतं. ऑमलेट पण आलं आहे. टेस्ट कशी आहे ब्रेकफास्टची? एक नंबर. इडली इतकी सॉफ्ट आहे ना. म्हणजे जेवण तर खूप टेस्टी होतंच, काल आम्ही टेस्ट केलं होतं. हे तर ब्रेकफास्ट पण खूप मस्त आहे. बिर्याणी पण काल खूप छान होती, वेगळीच टेस्ट होती. आणि बघा हे ओनर आहे तिथे, आणि त्यांनीच ती बिर्याणी बनवली होती. ते स्वतः शेफ आहेत, ते स्वतः बनवतात. शर्विल हेल्प करतोय त्यांना गार्डनमध्ये वॉटरिंग करायला. एक नंबर. हां, नीट कर, तिथे पण कर, तिथे पण कर, या प्लांटला कर, हां या ट्रीला कर, हां खाली अंगावर नाही, तिथे ग्रासवर, हां या साईडला आहे बा, इथे. तिथे कर आता. गुड. सो फायनली इथून निघण्याची वेळ झालेली आहे. अलिबागमध्ये आमचे 2 दिवस खूप छान मस्त गेले आणि एन्जॉय केलं. रिलॅक्सिंग टाईम होता, वी टाईम होता. आणि फायनली आता 12 वाजलेत. ब्रेकफास्ट करून आम्ही पुण्यासाठी निघणार आहोत. शर्विलने पण छान एन्जॉय केला. स्टे आमचा छान होता. सो रस्त्यात बघूया अजून काय नवीन मिळतं तर एखादा साईट सीन करूया, किंवा अजून काय हवं आहे शर्विलला ते थोडी शॉपिंग करणार आहोत, ते घेऊया. शर्विलने मस्त पाणी पण टाकलं झाडांना. त्याला हे करायचं होतं, पाण्यात खेळायचं होतं, त्याने पाणी पण टाकलं आणि मस्त स्टे होता. तुम्ही बघू शकता पाठी सगळी नारळाची झाडं. छान होतं. पुण्याला गेल्यावरच भेटते तुम्हाला. सो स्टे ट्यून. पापडाचं पीठ आहे, पीठ पापडचं पीठ, फक्त पीठ नाही ना. नाही मिळेल इथे कुठे ते लाटी असते ना, लाटी विकायला, तशी नाही विकायला. हे वाल वगैरे आणि हे छोटे वरची छोटे जे हे कशासाठी? हा कितीला आहे एवढी छोटी? पण बघू ना किती ते काय मावणार पण त्याच्यात ना, एवढे छोटे कशासाठी वापरतात एवढे छोटे? फळं बिळं ठेवायला. आणि हे घेतलं तर 150 रुपयाला आहे, हे पण 150 आणि 100 रुपयाला. काय करणार पण, काय ठेवणार त्याची? लाईट पण लावू शकता तुम्ही. हा मी तेच विचार करते, पण जळणार नाही. लाईटला लॅम्पलाच नेतात हॉटेलमध्ये असे मोठे मोठे लोक. इथनं असे बाहेरनं वायर घालतात. हे आहे ना, हे इकडून असा होल पाडतात आणि ह्याच्यातून वायर सोडून. अच्छा, मला ती मोठी दाखवा ना टोपली. ही वाली का? हा ती बघू मला. ते दे राणे 1 मिनिट. का ती बघू? थांब हे घे, एक दे परत. आणि असं कमी करा ना. 300 रुपये 250 रुपये. ब्लू वाले चांगले वाटते. कुठले? पण सांगा नीट रेट.
250 रुपये देत आहे. 300 रुपये मी कोण पण देतो त्याला, पण आता तुम्ही म्हणतायचा म्हणून 250 रुपये तुम्हाला लावतो. छोटे घेतलं शर्विल हे पाहिजे तुला? हा चालेल. ते दे ना दोघी त्यांना. किती घेतलंय तू? आण ते सगळं. बघू द्या काय बघायला येतं. तिला दांडी लावून द्यायला सांगू. ते मला खरं आवडलं वरती. ऐक ना, सगळ्यात वरतं. हा तू दे, तुला राहू दे ना. ते दे मावशींना दे सगळं. ते दे आधी, मी तुला सांगते ते मागचं दे. काय काय मागे मागे तू आहे. कामं सावलीत मी देत. पेमेंट हे आणा, स्कॅन आणावं लागेल. किती छान आहे. हा दे दे. तू होतं. गेलो येलो. याच्यातलं कुठलं पाहिजे तुला? एकच सांग कुठलं तरी. हे की आहे पूर्ण पाहिजे. नाही, एक सांग कोणतं. हे बघ, हे याने विणलंय. यानं बनवलंय. किती छान ना. त्या मुलाने स्वतः विणलंय. तो त्याला येतं ना, त्या मुलाला स्वतः विणलंय. ते हँडल लावून देतो त्याला. मेहनत आहे पण त्या गोष्टी. मेहनत आहे. आता 6वीला गेला. अरे वा, खूप छान. अभ्यास पण करायचा. शाळेत पण हुशार आहे. इंग्रजी सगळं अरे वा, अभ्यास करायचा. खूप छान. पण हे पण कष्ट आहे ना. परत आपल्याला काय झालं तरी ते हे करून पण नाही स्किल पाहिजे ना. आता फॅमिली शिकते तर ते पाहिजे. एवढं बारीक काम करणं किती हे आहे ना. फिनिशिंग बघ ना. फिनिशिंग सगळ्या गोष्टीची ठीक आहे ना. कलर मेहनत. मला ते अजून एवढं वर्ष लग्नाला झालं, मला ते बनवा येत नाही. ते बारकं गोलवाला मला पण पण छान आहे. मस्त. तेव्हा त्याने पटकन बनवून पण दिलं. हे शर्विल तुला. शर्विल साठी घे बाबा. थँक्यू बोल दादाला. थँक्यू दादा. शुभम ती बाबा थँक्यू म्हणते तुला. दे पेमेंट कर. हे दिले का सगळे? कुठला कलर? कलर हा चांगला वाटतो मला थोडासा. आणि हा सिंपल मस्त वाटतं. ग्रीन कलर तो वाला घे. शुअर. हा हे घे. चालेल. हा घेतलं. हा शुअर ना. चलो चल बाय बाय. बाय कर. बाय कर शर्विल. चलो थँक्यू. हा मच निडेड ब्रेक आम्हाला हवाच होता. मी माझ्या ऑफिस वर्कमध्ये थोडासा बिझी होतो आणि शर्विलची शाळा सुरू होण्याआधी मला एक शॉर्ट ट्रिप करायचीच होती. आम्ही अराऊंड 5:30 वाजता पुण्याला पोचलो. लकीली आम्हाला एक्सप्रेस हायवेवर ट्रॅफिक लागलं नाही. तो आपण अलिबाग बीच रिसॉर्टचा ब्लॉग पार्ट 2 इथेच आपण एंड करूया आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बी हॅपी, कीप स्माइलिंग. बाय.